नमस्कार मित्रांनो, आज मी चालले होते गावी. गाव म्हटलं की मला खूपच आवडतं, कारण तिथली हवा, ती माती, ती माणसं आणि ती आपुलकी शहरात मिळतच नाही. सकाळी काकांचा फोन आला, म्हणाले आज सगळेजण जमणार आहे जेवायला आहे. म्हटलं चला जाऊन येऊ, सगळ्यांच्या भेटी पण होतील. त्यानंतर आम्ही निघालो आणि रस्त्यात एक सुंदरशी नदी लागली. काय सांगू, इतकी सुंदर नदी आणि इतकी शांत जागा की पाहतच राहावं. ओळखा बरं कुठल्या गावची नदी आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आम्ही पोचलो काकांच्या गावी. बाहेर एक मोठंसं झाड होतं आणि आतमध्ये काकूने सगळा स्वयंपाक करून ठेवलेला होता आणि ताटं वाढणं चालू होते. त्यानंतर आम्ही सगळेजण एकत्र बसलो आणि जेवणं वगैरे केली आणि वातावरण अगदी आनंदमय झालं. जेवणानंतर मी आणि माझी बहीण थोडं गावात गेलो फेरफटका मारायला. त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो, दर्शन वगैरे करून घेतलं. दर्शन करून बाहेर आलो आणि तिथेच एक रस्त्यात एक छोटंसं पप्पी दिसलं. कार्तिकीने तो उचलून आणला घरी. त्यानंतर तिचा मामा, तिची बहीण सगळेजण मस्त त्याच्यासोबत खेळायला बसले. थोड्या वेळात जायची वेळ आली. खरं सांगायचं तर मन अजिबात नव्हतं जायचं, कारण गावी असताना नेहमी वाटतं की इथून जावंच नाही. इतकी आपुलकी, इतकं प्रेम अजूनही तसंच आहे. ऑटो आला होता, सगळे मला सोडायला बाहेर आले होते. कोणी म्हणत होतं लवकर पुन्हा आहे, कोणी नक्की फोन कर, आणि त्या क्षणी मन भरून आलं. गावात हेच विशेष असतं ना, की सगळेजण मनापासून जगतात, प्रेम दाखवतात आणि प्रत्येक क्षण खरंच जगतात. शहरात सगळं ठरवून करावं लागतं, पण गावात सगळं नैसर्गिक, सगळं मनापासून असतं. तर मित्रांनो, तुम्हाला आवडतं का गावी जायला? कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.